नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सचित अबोलीला म्हणतो, मी पल्लवीशी एकदा काय पण 10 वेळा लग्न करेल, तुला काय त्याचं, जा निघ इथून. तेव्हा अबोली रडतच म्हणते, ठीक आहे सर, आणि तशीच आता तिथून निघून जाते. त्यानंतर विजया म्हणते की चला विधीला सुरुवात करा. तेव्हा गुरुजी सांगतात, परंतु मंगळसूत्र तर होमात पडलंय ना. तेव्हा विजया बोलते, ठीक आहे, मी काहीतरी अरेंजमेंट करते. आणि तेव्हाच सचित मात्र म्हणतो की थांब विजया, याची काहीही गरज नाही. असं बोलत तो आता गळ्यातील हार बाहेर काढतो आणि पल्लवीला म्हणतो की पल्लवी, आपण हे सगळं आता का करतोय? तू इन्सिक्युअर झाली होतीस कारण मी अंकुश असल्याचं नाटक करत होतो, परंतु आता तर मी अबोलीला सगळं काही खरं खरं सांगितलंय, मग हे सगळं करण्याची काय गरज आहे? तेव्हा विजया म्हणते, सचित अरे असं काय करतोय? आता शेवटचाच तर विधी बाकी आहे, चल लवकर उरकून टाकूयात. तू जरा पल्लवीचा विचार कर. तेव्हा सचित मात्र म्हणतो की आता हे लग्न करण्याची मला गरज वाटत नाही. ते ऐकून विजयाला तर मोठा धक्काच बसतो. त्यावर सचित सांगतो, पल्लवी, आपण ऑलरेडी नवरा बायको आहोत, मग आता ही गोष्ट कुणाला प्रूफ करायचीये? आता हे लग्न करण्याची मला गरज वाटत नाही. असं बोलतच तो डोक्याच्या मुंडावळ्या सोडतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा विजया वैतागतच म्हणते, हे सगळं ना त्या अबोलीमुळे झालंय. इकडे अबोली आता रडतच व्हीलचेअर मधनच चाललेली असते आणि तिला मागील सर्व क्षण आठवत असतात. कशा पद्धतीने अंकुश म्हणाला होता, मी तुझा अंकुशच आहे. हो रमा, मी तुझा अंकुशच आहे. आणि त्यानंतर त्याने राघूचा साखरपुडा मोडला, मध्ये वाटेल तो त्रास दिला आणि अखेर तो म्हणाला की मी अंकुश नाही तर सचित राजे आहे. हे सर्व काही अबोलीला डोळ्यासमोर दिसत असतं. ती खूपच रडत असते. तर त्याचवेळी इकडे माधव काका आणि रमा अबोलीला शोधत असतात. माधव काकांना समोर अबोली दिसते. अबोलीची व्हीलचेअर एका खड्ड्यात जाते आणि ती तशीच खाली पडते. तितक्यात समोरून एक गाडी येते. माधव काका जोरानेच अबोली असं ओरडतात आणि त्यानंतर घाईनेच तिच्या जवळ जातात. अबोली रमाला पाहताच तिला मिठी मारत ढसढसा रडू लागते आणि अंकुश सर असं म्हणत अंबरडा फोडत असते. रमा काळजीनेच म्हणते, काय झालंय अबोली? आणि त्यानंतर आता रमा व माधव काका तिला घरी घेऊन येतात. तिला शांत करतात. आजी रडतच म्हणते की काय या पोरीची अवस्था झालीये? तो अंकुश तरी का सतत हिच्या भावनांशी खेळतो? असं रडत बोलत असते. तेव्हा अबोली मात्र म्हणते की आई, ते आपले अंकुश सर नाहीये, त्यांनी फसवलंय आपल्याला. आणि ती घडलेला सर्व काही प्रकार रमा व घरच्या सगळ्यांना सांगत असते व हताशपणे म्हणते की आई, देव नेहमी का माझीच परीक्षा पाहतो? आई, आता सगळंच संपलंय, हरले मी. आता अंकुश सरच नाहीयेत तर मी जगून तरी काय करू? असं म्हणत खूप रडत असते. तेव्हा रमा म्हणते की बस अबोली, तुला असं कोलमडून नाही चालणार. तुम्ही सगळे अंकुशला दोष देताय ना, परंतु हे असं खोट्याचा आधार घेऊन घरात घुसणारा, बायकोला फसवणारा, दारू पिऊन धिंगाणा करणारा, स्वतःच्याच बहिणीचा साखरपुडा मोडणारा मुलगा माझा असूच शकत नाही. अबोली, अंकुश येण्याआधी आपण जगतच होतो ना, तेव्हा नव्हतो हरलो आपण? मग आता कोणीही यावं आणि आपल्या भावनांशी खेळून आपल्याला असं दुबळं बनवावं का? नाही, आपल्याला असं हरून चालणार नाही. अबोली, तर तुला खंबीरपणे उभं राहावं लागेल. आणि अबोली, आई म्हणून आणि एक बाई म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतेय, ज्याने तुझी ही अशी अवस्था बनवली, तुला या घरातील लोकांना त्रास दिला, तो मुलगा मला या घरात नकोय. अंकुश मला पुन्हा या घरात नकोय. मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. तो माझ्यासाठी मेलाय. आणि एवढं होऊन सुद्धा तुला जर का त्याला नवरा म्हणायचं असेल ना, तर तुझा निर्णय मी तुझ्यावर सोपवते. तू माझ्यासाठी तर अंकुश मेलाय. असं रमा आता ठामपणे बोलत असते. आणि हे सगळं बोलणं सचित दाराशी उभं राहून ऐकतो. सर्वांच्याच नजरा तिकडे वळतात. सचित आता आत येतो. तेव्हा अबोली रागानेच समोर येऊन म्हणते की सर, हे सगळं काय केलं तुम्ही? आमच्याशी खोटं बोलताना तुम्हाला लाज वाटली नाही का? तेव्हा सचित म्हणतो, अबोली, मी सांगत होतो मी सचित राजे आहे, परंतु तुझ्या घरच्यांनी कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुम्हाला वारंवार विनंती करत होतो की मी अंकुश नाहीये, सचित राजे आहे. मला या
सगळ्यातून मोकळं करा, परंतु तुम्ही ऐकलत का माझंही एक कुटुंब आहे, एक मुलगा आहे, बायको आहे. या सगळ्यांपासून लांब राहून अंकुश अंकुश असं म्हणत मी किती दिवस जगणार होतो. आणि ज्या जगात मृत्यू काही होत नाहीत का? मान्य आहे, जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती जाते तेव्हा खूप त्रास होतो, वेदना होतात, परंतु लोक या धक्क्यातून सावरतात आणि पुढे जातात. मान्य आहे, या घराने मुलगा गमावलाय. मलाही खूप वाईट वाटलं या गोष्टीचं, आणि माझा चेहरा तुमच्या अंकुश सारखा आहे म्हणून मी माझ्या कुटुंबाला सोडून इथे अंकुश बनून राहायचं का, तेही इच्छा नसताना. अबोली, मान्य आहे, मी अंकुश असण्याचं नाटक केलं, परंतु यामागचा उद्देश एकच होता की तुझ्या मनात नक्की काय आहे ते जाणून घ्यावं आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. परंतु अबोली, तू तुझा हट्ट सोडायलाच तयार नाहीये, आणि त्यामुळे माझ्या मुलाने आणि बायकोने माझ्यापासून वेगळं राहायचं का? त्यांनाही भावना आहेत. जर का उद्या या सगळ्याचा धक्का घेऊन त्यांनी त्यांच्या जीवाचं बरं वाईट केलं असतं तर काय करणार होतो मी? म्हणूनच नाईलाजाने माझ्या बायकोच्या हट्टासाठी, पल्लवीच्या हट्टासाठी मी तिच्याशी पुन्हा लग्न करायला तयार झालो. विश्वास देण्यासाठी, तिची इन्सिक्युरिटी घालवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. असं बोलत सचित आता सर्व काही सांगत असतो तेव्हा अबोली मात्र रडतच म्हणते की मग लग्न का नाही केलं तिच्याशी? मी तर निघून आले होते ना. की अच्छा, हे दाखवायला आलात का की तुम्ही आमच्यावर किती उपकार करताय, परंतु आम्हाला तुमचा कुठलाही उपकार नकोय. ना सर, आशा वेडी असते आणि विश्वास आंधळा असतो. म्हणून अजूनही मला असं वाटतंय की तुम्हीच आमचे अंकुश सर आहात. परंतु बस झालं सर, आता आम्हाला तुमच्या उपकारांची गरज नाहीये. तुम्ही इथून जाऊ शकता. मला तुमचं तोंडही पाहायचं नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, असं स्पष्टपणे सांगते. तेव्हा सचित म्हणतो की ओके, थँक्यू अबोली, आणि जाणारच असतो. तेव्हा अबोली रडतच म्हणते, जाताने एक शेवटची गोष्ट ऐका. माझ्या नवऱ्यावर, अंकुश सरांवर खूप खूप प्रेम आहे, आणि मला माहिती आहे की तुम्हीच माझे अंकुश सर आहात. परंतु तुमची स्मृती गेली ना, तुम्हाला काहीच आठवत नाही ना? या घराचं, या चाळीचं तुमच्याशी असलेलं नातं, घरात घालवलेले आनंदाचे क्षण तुम्हाला काहीच आठवत नाहीये ना? इथे आल्यापासून तुम्ही आम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देखील फक्त त्रासच दिलाय, आणि या गोष्टीचा तुम्हाला देखील त्रास होतोय. परंतु जर का माझे अंकुश सर आणि हे कुटुंब यातून एकाला निवडण्याची वेळ आली ना, तर मी नेहमीच माझं कुटुंब निवडेल, आणि म्हणूनच मी इथून तुम्हाला जायला देतेय. सर, तुम्ही निघा इथून, आणि परत कधी मला तुमचं तोंडही दाखवू नका. मी तुम्हाला या चाळीत आणलं होतं ना, आता मीच तुम्हाला या चाळीच्या बाहेर काढतीये. चला सर, निघा इथून, असं बोलत अबोली हात धरून आता सचितला घराबाहेर काढते. तर त्याच वेळी इकडे विजया आणि पल्लवी रिक्षातून चालीत आलेले असतात, आणि त्याच वेळी इकडे अबोली सचितला बोलते की सर, चालते व्हा इथून, आणि पुन्हा माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला परत इकडे कधीही येऊ नका. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकले, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या अंकुश सरांची जागा माझ्या मनातून कोणीही काढू शकत नाही. तुम्ही तर सगळंच बिघडवण्याचा प्रयत्न केलात, ते तुम्हाला काय तर कोणालाच जमणार नाही. त्यामुळे या आता, आणि पुन्हा कधीही इकडे येऊ नका. असं म्हणतच अबोली सचितला जायला सांगते. सचित आता तिथून बाहेर येतो. तर इकडे नीता लगेच म्हणते की काय झालं, अबोली काही बोलली का? तेव्हा सचित रागानेच म्हणतो की नीता, काहीही बोलू नकोस, गप्प रहा, ऑलरेडी माझं डोकं फिरलंय. तो पल्लवीला सांगतो, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय, ऐकलं नाहीस का? तेव्हा पल्लवी शार्दूलला घेऊन लगेच आत जाते. आता विजया नीताला म्हणते की अबोलीने खूप सुनावलेलं असणार याला, म्हणूनच इतका संतापलाय हा. तर इकडे सचित आता बॅग पॅक करत असतो आणि मनाशी म्हणतो की मी त्या देव माणसांना खूप दुखावले, त्यांना नको नको ती स्वप्न दाखवली आणि नंतर या पद्धतीने त्यांचं मन तोडलं ना. देवा, मला याची काय शिक्षा द्यायची असेल ना ती दे, असं दुःखी होत मनाशी बोलत असतो. तेव्हा पल्लवी आता रडायला लागते. सचित वैतागत म्हणतो, काय झाले रडायला? पल्लवी म्हणते, सचित, आपलं लग्न राहिलं. तेव्हा सचित म्हणतो, परंतु नवरा तर समोर आहे ना तुझ्या आणि ठणठणीत आहे, तुझ्या सोबतच येतोय. मी सचित राजे आहे. मी माझ्यातला अंकुश कायमचा संपवलाय. अंकुश तर मेलाच होता, आज मी त्याला पुन्हा एकदा मारलं. आणि पल्लवी, तू काय रडतेस? रडायला तर त्यांनी हवं. आज माझ्यामुळे एका आईने तिचा मुलगा कायमचा गमावला, आज तर एका बहिणीने तिच्या भावावरचा विश्वास गमावला, एका आजीने तिचा आदर
आदर्श नातू गमावला, एका काकाने त्याचा मित्र, आणि ती अबोली जिने नवऱ्यावर जीवापाड प्रेम केलं, तिचा विश्वास मी आज कायमचा तोडलाय पल्लवी. तर तिच्या मनाला इतके धक्के दिलेत ना, कदाचित आयुष्यभर ती यातून सावरू शकणार नाही. अगं, त्या देवमाणसांसोबत इतकं वाईट वागलोय मी तर माझ्या शत्रूसोबतही कधी असं वागलेलो नाही. हे सगळं मी माझ्या मनाविरुद्ध करत होतो, का तर इकडनं बाहेर जाता यावं म्हणून. परंतु आज मला इथून जाता येतंय तर तू रडतेस पल्लवी. आता जर का पुन्हा रडलीस ना तर मी एकटा इथून निघून जाईल. आणि शार्दूल कुठे, असं ओरडतच पल्लवीला विचारतो. पल्लवी घाबरतच म्हणते, तू इथेच होता, थांब, तू काळजी करू नकोस, असं म्हणत ती आता शार्दूलला शोधायला बाहेर जाते. इकडे शार्दूल अबोलीजवळ आलेला असतो आणि विचारतो की काय झालंय अबोली मावशी, आणि तू माझ्या डॅडाला इतकं का बोलत होतीस? तू त्याला माझ्यापासून कुठेतरी लांब घेऊन जाणार आहेस का? तेव्हा अबोली प्रेमानेच त्याच्या तोंडावर हात फिरवत म्हणते की नाही रे बाळा, तुझा डॅडा तुझाच आहे. आणि तेव्हाच तिच्या लक्षात येतं की शार्दूलला तर खूप ताप आलेला आहे. तेव्हाच पल्लवी तिथे येते आणि शार्दूलवर ओरडतच त्याला उचलून घेत म्हणते की इथे का आलास, आणि हे सगळं ना तुझ्यामुळे घडलंय. तू घर सोडून आला नसतास ना तर आपण सुखाने आपल्या कोल्हापूरच्या घरात राहिलेलो असतो. अबोली म्हणते, अगं त्याच्यावर का ओरडते तो? तेव्हा आता पल्लवी लगेच म्हणते, तू त्याची वकिली करू नकोस, आणि घाईनेच शार्दूलला घेऊन तिथून निघून जाते. तर पुढील भागात सचित रमाला म्हणतो की जाण्याआधी मला एकदा अबोलीला भेटायचं होतं. आजी राघूला सांगते, जा अबोलीला बोलावून आण. राघू अबोलीकडे येऊन म्हणते की दादा चाललाय अगं. अबोली म्हणते, मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही. तेव्हा राघू येऊन सांगते की तिने नकार दिलाय, तिला याचं तोंडही पाहायचं नाही. सचित मात्र आशेनेच आत डोकावत असतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.